नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात शहापूर अंबाझरी परिसरात कामगारांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे। मंगेश मानकर हे नेहमीप्रमाणे जंगल भागात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले। यावेळी कामात गुंतलेल्या मंगेश मानकर यांच्यावर अचानक झाडीतून एक रौद्र रूपात आलेल्या अस्वलाने जोरदार हल्ला केला। यावेळी क्षणार्धात मंगेश जमिनीवर कोसळले। अस्वलाने त्यांच्या डाव्या पायाला धारदार नखांनी फाडलं। यावेळी रक्ताच्या थारोळ्यात ते पडले। मदतीसाठी ओरडण्याची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती, परंतु त्यांची जगण्याची जिद्द आणि इतर मजुरांची तत्परता यामुळे वन विभागाच्या पथकाला वेळेत माहिती मिळाली। वन विभागाची टीम जीवावर उदार होऊन घटनास्थळी धावून आली। यावेळी मंगेश यांना तात्काळ उचलून देवलापार या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले। ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, तर संपूर्ण तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या मजूर समुदायासाठी एक जिवंत इशारा आहे। निसर्गाचा रौद्र चेहरा किती भयंकर असतो याचा प्रत्यय देणारी ही घटना दरवर्षी अनेक जीव धोक्यात टाकणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवते। वन विभागाकडून सतत सूचना दिल्या जातात, जंगलात शिट्टी वापरा, मुखवटे लावा, घुंगरू लावलेली काठी जवळ ठेवा, एकटे फिरू नका, पण अनेक वेळा या सूचना दुर्लक्षित केल्या जातात। त्याचा फटका असा जीवघेणा ठरतो। वन विभागाकडून पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे की तेंदूपत्ता गोळा करताना केवळ आपली मजुरी लक्षात घेऊ नका, आपला जीव देखील लक्षात ठेवा। आज मंगेश मानकर यांचा जीव वाचला, पण उद्या कोण? जंगलात काम करताना प्रत्येक क्षण सावधतेने काम करावे लागते। आपण सगळेच या निसर्गाचे घटक आहोत, परंतु त्यामध्ये माणूस सर्वात असुरक्षित आहे हे विसरू नका। प्रतिनिधी अजय मेहेरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।